ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हरियाणात 2 कोटी मतदार तर 25 लाखांची मतचोरी। 5 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मतचोरी झाली। मतदार यादीत नाव एकाचा आणि फोटो दुसराचा वापरला, राहुल गांधींचा गंभीर आरोप। राहुल गांधी आपली निराशा लपवत असून काँग्रेसमध्ये अनेक लोक नाराज आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम राहुल गांधींमध्ये आहे। राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपच्या किरेन रिजिजू यांची प्रतिक्रिया। ब्राझीलच्या मॉडेलनं हरियाणामध्ये 22 वेळा मतदान केलं। हरियाणात प्रत्येकी 8 मतदारांमध्ये एक बोगस मतदार। काँग्रेसचा विजय पराभवात बदलण्यासाठी मतांची चोरी, राहुल गांधींचा दावा। मतदार याद्यांमध्ये फक्त भारतीय नागरिकच असून मतदार याद्या निवडणुकीआधीच उपलब्ध होत्या। व्होट चोरीच्या राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर भाजपच्या किरेन रिजिजू यांची प्रतिक्रिया। एका फोटोचा 200हून अधिक बूथवर वापर, राहुल गांधींचा दावा। देशातली लोकशाही नष्ट करण्यात आली आहे। लोकशाहीसाठी आता तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, राहुल गांधींचं आवाहन। निवडणूक आयोग भाजपला मदत करतंय। आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज असते तर सत्य बाहेर आलं असतं, मात्र निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलं, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा। राहुल गांधींकडे बोलण्यासारखं काही नाही। वोट चोरी म्हणत पक्ष वाचणार नाही, राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेवर चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल, सरकारला दगाबाज रे म्हणत ठाकरेंचा आजपासून 4 दिवसीय मराठवाडा दौरा। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना भेटी। दिवाळी येऊन गेली पण शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 रुपयांची मदत जमा झाली आहे। मराठवाडा दौऱ्यावर असणाऱ्या उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका। जूनची तारीख मान्य नाही, तातडीनं कर्जमुक्ती करा, उद्धव ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना राज्य सरकारकडे मागणी। निवडणुका काढून घेण्यासाठी जूनचा वायदा केला, उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका। टोमणे मारण्यापलीकडे उद्धव ठाकरे काहीच करू शकत नाहीत, विरोधकांचं कामच आहे। उद्धव ठाकरे पहिल्यांदा घराबाहेर पडले याचा मला आनंद। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची खोचक टीका। निवडणुका पुढे ढकला, हे विरोधकांना आयोगाकडून उत्तर हवंय, पण कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना उत्तर मिळू शकत नाही। निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। अजित पवार बेधडकपणे शेतकऱ्यांना हातपाय हलवायला सांगतायत, मग सरकार म्हणून तुम्ही काय करताय? उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना सवाल। सरकार सारखी मदत करणार नाही, शेतकऱ्यांनीही हातपाय हलवले पाहिजेत, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत व मुख्यमंत्री असताना कधी मंत्रालयाचा दरवाजा पाहिला नाही। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडले, आम्हाला बरं वाटतंय। मातोश्री सोडून ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जायला लागलेत। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर प्रवीण दरेकरांची खोचक टीका। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।